श्री शिवलीलामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. ओम नमो जी शिवा अपरमिता, आदि अनादि मायातीता, पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता, हेरंबताता जगद्गुरो, ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा, अनादि सिद्धा आनंदवन विलासा, माया चक्रचालका विनाशा, अनंत वेशा जगत्पते, जय जय विरूपाक्षा पंचवदना, कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या, विश्वंभरा कर्ममोचक गहना, मनोज दहना मनमोहन जो, भक्तवल्लभ तुही मनग जामात, भाललोचन नीलग्रीव उमानाथ, मस्तकी स्वर्धुनी विराजित, जाती सुमन हारवतजी, पक्षी रथ प्रिय त्रिपुरांतक, यक्षपती मित्र प्रतापार्क, दक्षमख विध्वंसक मृगांक, निष्कलंक तव मस्तकी, विशाळ भाळ कर्पूर गौरवर्ण, काकोल भक्षक निज भक्त रक्षण, विश्वसाक्षी भस्मलेपन, भयमोचन भवहारक जो सर्ग स्थित्यंत कारण, त्रिशूल पाणी शार्दूल चर्म भसन, स्कंदतात सुहास्य वदन, माया विपिन दहन जो सचिदानंद निर्मळ, शिव शांत ज्ञान घन अचळ, जो भानुकोटी तेज अढळ, सर्व काळ व्यापक जो, सकल कलिमल दहन कल्मष मोचन, अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण, पद्मज तात मनरंजन, जनन मरण नाशक जो, कमलोद्भव कमलावर, दशशतमुख दशशतकर, दशशत नेत्र सूर भूसूर, अहोरात्र ध्याती जया, भव भवांतक भवानीवर, स्मशानवासी गिरा अगोचर, जो स्वर्धुनी तीर विहार, विश्वेश्वर काशीराज जो, यो महरन व्यालभूषण, जो गजदमन अंधकमर्दन, ओंकार महाबलेश्वर आनंद घन, मदगर्व भंजन अज अजित जो, अमित गर्भ निगमागमनूत, जो दिगंबर अवयवरहित, उज्जैनी महाकाल कालातीत, स्मरणे कृतांत भयनाशी, दुरित कानन वैश्वानर, जो निजजन चित्त चकोर चंद्र, वेणू नृपवर महात्पापहर, कृष्णेश्वर सनातन जो उमा हृदय पंजर कीर, जो निजजन हृदयाब्ज भ्रमर, जो सोमनाथ शशिशेखर, सौराष्ट्र देश विहारी जो, कैरव लोचन करुणा समुद्र, रुद्राक्ष भूषण रुद्रावतार, भीम भयानक भीमाशंकर, तपापार नाही ज्याच्या, नागदमन नागभूषण, नागेंद्र कुंडल नाग चर्म परिधान, ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण, नागानन जनक जो, रुद्रारी शत्रुजनक वरदायक, बाणवल्लभ पंचबाणांतक, भवरोग वेद्य त्रिपुरहारक, वैद्यनाथ अद्भुत जो, त्रिनयन त्रिगुणातीत, त्रिताप शमन त्रिविध भेदरहित, त्र्यंबकराज त्रिदोषानल शांत, करुणाकर बलाहक जो, काम सिंधू रवी विदारक, कंठीरव जगदानंद कंद कृपार्णव, हिमनगवासी हैमतिदव, हिमकेदार अभिनव जो, पंचमुकुट माया मलहरण, निशिदिनी गाती अम्नाय गुण, नाही जया आदि मध्यावसान, मल्लिकार्जुन श्रीशैलवासी, जो शक्रारी जन कांतक प्रियकर, भुजा संताप हरण जोडोनी कर, जेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु, ऐसिया शिवा सर्वोत्तमा, अजा अजित ब्रह्मानंद धामा, तुझा वर्णवया महिमा निगमागमा तर्क, ब्रह्मानंद म्हणे श्रीधर, तव गुणार्णव अगाध थोर, तेथे बुद्धिचित्त तर्क पोहणार, न पावती पार तत्वता, कनकाद्री सहित मेदिनीचे वजन, करावया ताजवा आणू कोठून, योम साठवे संपूर्ण, ऐसे साठवण कोठून आणू, मेदिनी वसनांचे जळ आणि सिकता, कोणत्या मापे मोजू आता, प्रकाशवया आदित्यात दीप सरता केवी होय, दरित्रीचे करुणी पत्र, उदर कज्जल जलधी मशीमात्र,
सूरद्रुम लेखनी विचित्र करुणी लिहित कंजकन्या. तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ. जरी तू मनी धरसी यथार्थ तरी काय एक न होय. द्वितीयेचा किशोर इंदू त्यासी जीर्ण दशी वाहती दीनबंधू. तैसे तुझे गुण करुणा सिंधू वरिण तसे अल्पमती. सत्यवदी हृदय रत्न मराळ भेदीत गेला तव गुण निराळ. अंतन कळेची समूळ तोही तटस्थ राहिला. तेथे मी मंदमती किंकर केवी क्रमू शके महिमांबर. परी आत्मसार्थक करावया साचार तव गुणार्णवी मी न झालो. ऐसे शब्द ऐकता साचार तोषला दाक्षायणीवर. म्हणे शिवलीलामृत ग्रंथ परिकर आरंभी रस भरीन मी. जैसा धरुणी शिशूचा हात अक्षरे लिहवी पंडित. तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरसात्यंत बोलविन मी. श्रोती व्हावे सावध चित्त स्कंद पुराणी बोलिला श्री शुकतात. अगाध शिवलीलामृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंड जे. नैमिषारण्यी शौनकादी सुमती सुता प्रति प्रश्न करीती. तू चिदाकाशीचा रोहिणीपती करी तृप्त श्रवण चकोरा. तुवा बहुत पुराणी सुरस श्री विष्णू लीला वर्णिल्या विशेष. अगाध महिमा आसपास दशावतार वर्णिले. भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त. परी शिवलीलामृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू. यावरी वेदव्यास शिष्यसुत म्हणे ऐका आता देऊनी चित्त. शिवचरित्र परम अद्भुत श्रवणे पातक पर्वत जळती. आयुरारोग्य ऐश्वर्य अपार संतती संपत्ती ज्ञान विचार. श्रवण मात्रे देणार श्री शंकर निजांगे. सकळ तीर्थव्रतांचे फळ महामखांचे श्रेय केवळ. देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासती. सकळ यज्ञा माझी जपयज्ञ थोर मनाल जपावा कोणता मंत्र. तरी मंत्र राज शिव षडाक्षर बीज सहित जपावा. दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहीचे फळ एकची साचार. उतरी संसारार्णव पार ब्रह्मादी सूर ऋषी हाच जपती. दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद्व पातक. इतक्यासही संहारक शिवतारक मंत्र जो. तुष्टी पुष्टी धृती कारण मुनी निर्जरांसी हाची कल्याण. करता मंत्र राज संपूर्ण अगाध महिमान वर्णवे. नवग्रहात वासरमणी थोर तैसा मंत्रात शिव पंचाक्षर. कमलोद्भव कमलावर अहोरात्र हाची जपती. शास्त्रा माझी वेदांत तीर्था माझी प्रयाग अद्भुत. महास्मशान क्षेत्रात मंत्रराज तैसा हा. शस्त्रा माझी पाशुपत देवा माझी कैलासनाथ. कनकाद्री जैसा पर्वतात मंत्र पंचाक्षरी ते विहा. केवळ परमतत्व चिन्मात्र परब्रह्म हे चित्तारक मंत्र. तीर्थव्रतांचे संभारण ओवाळून टाकावे. हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी. अविद्या कानन दाहक ब्रह्माग्नी सनकादिक ज्ञानी हाची जपती. श्री शूद्र आदी करोणी हाची जप मुख्य चौहरणी. गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी दिवस रजनी जपावा. जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करता. कार्या जाता बोलता भांडता सर्वदा ही जपावा. शिवमंत्र ध्वनी पंजानन करणी आकर्णिता दोष वारण. उभेची सांडिती प्राण न लागता क्षण भस्म होती. न्यास मातृका विधी आसन न लगे जपावा प्रीती करुण. शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा. अखंड जपती जे हा मंत्र त्यासी निजांगी रक्षे त्रिनेत्र. आपुल्या अंगाची सावली करी पंचवक्र अहोरात्र रक्षितया. मंत्र जपका लागोनी शिव म्हणे मी तुमचा ऋणी. परी तो मंत्र गुरुमुखे करुणी घेई जे आदी विधीने. गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान. सर्वज्ञ उदारू दयाळू पूर्ण या चिन्हे करुण मंडित जो. नीत भाषणी शांत दांत अंगी अमानित्व अधंबित्व. अहिंसक अतिविरक्त तोची गुरु करावा. वर्णना ब्राह्मणो गुरु हा वेद वचने निर्धारू. त्यापासून हा मंत्रोच्चारू करुणी घ्यावा प्रीतीने. जरी आपणासी ठाऊका मंत्र तरी गुरु मुखे ध्यावा निर्धार.
उगाची जपे तो अविचार, तरी निष्फळ जाणिजे. काम क्रोध मदयुक्त, जे का प्राणी गुरुविरहित. त्यांनी ज्ञान कथिले बहुत, परी त्यांचे मुख न पहावे. वेदशास्त्रे शोधोन, जरी झाले अपरोक्ष ज्ञान. करी संतांशी चर्चा पूर्ण, तरी गुरुविण तरेना. एक म्हणती स्वप्नी आम्हा ते, मंत्र सांगितला भगवंते. आदरे सांगे लोकांते, परी तो गुरुविण तरेना. प्रत्यक्ष येवोनिया देव, सांगितला जरी गुह्य भाव. तरी तो न तरेची स्वयंमेव, गुरुसी शरण रिगता. मौजी बंधने विन गायत्री मंत्र, जपे तो भ्रष्ट अपवित्र. वराविन वराळी समग्र, काय व्यर्थ मिळोनी. तो वाचक झाला भुवस, परी त्याचे न चुकती गर्भवास. मनोनी संप्रदायुक्त गुरुस, शरण जावे निर्धारे. जरी गुरु केला भलता एक, परी पूर्ण संप्रदाय नसे ठाऊक. जैसे गर्भादास सम्यक, वर्णव्यक्त स्वरूप न कळेची. असो त्या मंत्राचे पुनश्चरण, उत्तम क्षेत्री करावे पूर्ण. काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य, गोकर्ण क्षेत्रादि करोनी. शिव विष्णू क्षेत्र सुगम, पवित्र स्थळी जपावा सप्रेम. तरी एची विषय पुरातन उत्तम, कथा सांगेन ते ऐका. श्रवणी पठणे निधिध्यास, आदरे धरावा दिवसेंदिवस. अनुमोदन देता कथेस, सर्व पापास क्षय होय. श्रवण मनन निधिध्यास, धरिता साक्षात्कार होय सरस. ब्रह्मग्न मार्गग्न तामस, श्रवणे पावन सर्व होती. तरी मथुरा नाम नगर, यादव वंशी परम पवित्र. दाशार्ह नामे राजेंद्र, अति उदार सुलक्षणी. सर्व राजे देती करभार, कर जोडोनी नमती वारंवार. त्याच्या मुकुट रत्न किरणे साचार, प्रपदे ज्याची उजळली. मुकुट घर्षणे करोनी, किरणो पडली दिसती चरणी. जेने सत्तावसान पसरोनी, पानालनी कुंभिनी हे. उभारिला यशोध्वज, जेवी शरद काळीचा द्विजराज. सकल प्रजा आणि द्विज, चिंतिती कल्याण जयाचे. जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश, तेवी ऐश्वर्य चढे विशेष. जो दुर्बुद्धी दासीस, स्पर्श न करी कालत्रयी. सद्बुद्धी धर्म पत्नीसी रत, स्वरूपासी तुळजे रमानाथ. दानशस्त्रे समस्त, याचकांचे दारिद्र्य निवटले. भूभुजांवरी जामदग्न्य, समराग्नी जेवी प्रलयाग्न. ठाण जळे निहून, कुठार गाहे भुरुव जैसा. चतुर्दश विद्या 64 कळा, आकडी जेवी करतळीचा आवळा. जेने दान मेघे निवटला, दारिद्र्य धुरोळा याचकांचा. बोलणे अति मधुर, मेघ गरजे जेवी गंभीर. प्रजाजनांचे चित्त मयूर, नृत्य करती स्वानंदे. ज्याचा सेना सिंधू देखुनी अद्भुत, जल सिंधू होय भयभीत. निश्चळ अमरीचा दूर सत्य, वचन देवी नसळेची. त्याची कांता रूपवती सती, काशी राजकुमारी नाम कलावती. जिचे स्वरूप वर्णी सरस्वती, विश्ववदने करुणिया. जे लावण्य सागरी चालहरी, खजनाक्षी बिंबाधारी. मृदुभाषिणी पिंकस्वरी, हंसगमना हरिमध्या. शशिवदना भुजंगवेणी, अलंकारा शोभा तिची तनु आनी. दशन झळकती जेवी हिरे खानी, बोलता सदनी प्रकाश पडे. सकल कला गणा निपुण, या लागी कलावती नाम पूर्ण. जे सौंदर्य वैरागरीचे रत्न, जे निधान चातुर्य भूमीचे. अंगीचा सुहासन माये सदनात, जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ. नेत्र मिलिंद रुंजी घालत, धनी पाहता न पुरेची. नूतन आणली परनून, मनसिजे आकर्षिले रायाचे मन. बोलावू पाठविले प्रीती करोन, करी ते नयेची प्रार्थिता. स्वरूप शृंगार जाळे पसरोन, आकर्षिला नृपमान समीन. या लागी दाशार्ह राजा उठोन, आपणची गेला जिजबासी. म्हणे शृंगारवल्ली शुभांगी, म्हणून वृक्षासी आलिंगी. उत्तम पुत्र फल प्रसवसी जगी, अत्यानंदे सर्वा देखता. तव ते शृंगार सरोवर मराळी, बोले सुहासवदना विल्हाळी. म्हणे म्या उपासिला शशी मौळी, सर्व काळ व्रतस्थ असे. जे स्त्री रोगिष्ट अत्यंत, गर्भिणी अथवा ऋतुस्नात. अभुक्त अथवा वतस्थ,
वृद्ध अशक्त न भोगावी, स्त्री पुरुष हर्षयुक्त असावी, तोरण रूपवंत अष्टभोगे करुण युक्त, चिंताग्रस्त नसावी, पर्व काळ व्रत दीन निरसोन, उत्तम काळी षड्रस अन्न भक्षून, मंगललना भोगावी प्रीती करोन, राजलक्षण सत्य हे, राव काम मध्ये मत्त प्रचंड, प्रतिभरे पसरोनी दोर्दंड, आलिंगन देता बळे प्रचंड, शरीर त्याचे पोळले, लोहार गला तप्त अत्यंत, कैसी कलावतीची तन पोळत, नृप वेगळा होनी सुपुसत, कैसा वृत्तांत सांग हा, शृंगार सदन विलासिनी, मम हृदयानंदवर्धिनी, सकळ संशय टाकूनी, मुळी होनी गोष्टी सांग, मने हे राजचक्र मुकुटावतंस, क्रोधे भरवणे दिमानस, माझा गुरु स्वामी दुर्वास, अनुसयात्मज महाराज, त्या गुरुने परम पवित्र, मज दिदला शिवपंचाक्षरी मंत्र, तो जपता अहोरात्र परम पावन पुनीत मी, ममांग शीतळ अत्यंत, तव कलेवर पाप संयुक्त, अगम्यागमन केले विचाररहित, अभक्ष तितके वक्षिले, मज श्री गुरुदये करोन, राजेंद्र आहे त्रिकाल ज्ञान, तुझ जप तप शिवार्चन, घडले नाही सर्वथा, घडले नाही गुरुसेवन, पुढे राजांती नरक दारुण, ऐकता राव अनुतापे करुण, सद्गतीत झाला, म्हणे कलावती गुण गंभीरे, तो शिवमंत्र मज देई आदरे, ज्याचे निजपे सर्वत्रे, महत्पापे भस्म होती, ती म्हणे हे भुजेंद्र, मज सांगवया नाही अधिकार, मी वल्लभा तू प्राणेश्वर, गुरु निर्धारे तू माझा, तरी यादव कुळी गुरु वरिष्ठ, गर्गमुनी महाराज श्रेष्ठ, जो ज्ञानिया माझी दिव्य मुकुट, विद्या वरिष्ठ तयाची, जैसे वसिष्ठ वासुदेव ज्ञानी, तैसाच महाराज गर्गमुनी, तासी नृपश्रेष्ठा शरण जाओनी, शिवदीक्षा देईजे, मग कलावती सीत भूपाळ, गर्गाश्रमी पातला तत्काळ, साष्टांग नमोनी करकमळ, जोडोनी उभा ठाकला, अष्टभावे दाटोनी हृदयी, म्हणे शिवदीक्षा मज देई, मनोनी पुढती लागे पायी, मिती नाही भावार्था, यावरी तो गर्गमुनी, वृतांत बघनी तीरायोनी, पुष्पवृक्षास्थळी बसोनी, स्नान करवी यमुनेचे, उभयंतानी करुणी स्नान, यथा सांग केले शिवपूजन, यावरी दिव्य रत्ने आणून, अभिषेक केला गुरुसी, दिव्याभरणे दिव्य वस्त्रे, गुरु पूजिला नृपे आदरे, गुरु दक्षिणेसी भांडारे, दाशारोहराय समर्पिली, तनु मन धनेसी उदार, गर्गचरणी लागे नृपवर, असोनी गुरुसी वंचिती जे पामर, ते दारुण निरय भोगती, श्री गुरूंचे घरी आपदा, आपण भोगी सर्व संपदा, कैसे ज्ञान त्यामती मंदा, गुरु ब्रह्मानंदा न भजे जो, एक म्हणती तनु मन धन, नाशिवंत गुरुसी काय अर्पून, परम चांडाळ त्याचे षटज्ञान, कदा वदन न पहावे, धीक विद्याधिक ज्ञान, धीक वैराग्य अधिक साधन, चतुर्वेदे शास्त्रे आला पडून, धीक पटन तयाचे, जैसाखर पृष्ठावरी चंदन, षड्रसी द्रवी वर्त फिरून, जेवी मापे तंदुल मोजून, इकडोन तिकडे टाकिती, घाना इक्षुरस गाळी, इतर सेविते रस नव्हाळी, ही पात्रात शर्करा साठविली, परी गोडी नकळे तया, असो ते अभाविक खळ, तैसा नव्हे तो द्राशारुनुपाळ, षडोपचारे निर्मळ, केले पूजन गुरुचे, उभा ठाकला कर जोडून, मग तो गर्गे हृदय धरून, मस्तकी हस्त ठेवून, शिवपंचाक्षर मंत्र सांगे, हृदय आकाश भुवनी, उगवला निज बोध धरणी, अज्ञान तमतेच क्षणी, निरसुनी नवल जाहले, अद्भुत मंत्राचे मैमान, रायाची या शरीरामधून, कोट्यावधी काक निघून, पळते झाले ते दवा, किती एकांचे पक्ष जळाले, सडफडतची बाहेर आले, अवघेची भस्म होऊन गेले, संख्या नाही तयाते, जैसा किंचित पडता कृशाण, दग्ध होय कंटकवन, तैसे काक गेले जळोन, देखोनी रावण वलकरी, गुरुसी नमोनी पुसे नृप, काक कैसे निघाले अमुप, माझे झाले दिव्य रूप, निर्जरा होऊन आगळे, गुरु म्हणे ऐक साक्षेपे, अनंत जन्मीची महापापे, बाहेर निघाली काक रूपे, शिवमंत्र प्रतापे भस्म झाली, निष्पाप झाला नृपवर, गुरुस्तवन करी वारंवार, धन्य पंचाक्षरी मंत्र, तू धन्य गुरु पंचाक्षरी, पंचभूतांची झाडणी करोन, सावध केले मज लागोन, चारी देह निरसून,
केले पावन गुरुराया. 25 तत्वांचा मेळ त्यात सापडलो बहुत काळ. क्रोध महिषासुर सबळ काम वेताळ धुसधुसी. आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भूली इच्छा वासना. या जखिनी यक्षिणी नाना विटंबी तमज होत्या. ऐसा हा अवघा माया मेळ तुवा निरसिला तत्काळ. धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरु दयाळ धन्य तू. सहस्रजन्मपर्यंत मज ज्ञान झाले समस्त. पापे जळाली असंख्यात काकारूपे देखिली म्या. सुवर्णस्तेय अभक्ष भक्षक सुरापान गुरु कल्पक. परदारा गमन गुरु निंदक ऐसी नाना महत्पापे. गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक. श्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक. परनिंदा पशुहिंसक वृत्तिहारक. अगम्य श्रीगमन मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही. प्रसाद भेद लिंग भेद पाही. पंक्तिभेद हरिहर भेद. ज्ञानचोर पुस्तकचोर पक्षीघातक. पाखांडमती मिथ्यावादक. भेद बुद्धी भ्रष्ट मार्ग स्थापक. श्रीलंपट दुराचारी कृतघ्न परद्रव्यापहारक. कर्मभ्रष्ट तीर्थमहिमा उच्छेदक. बकध्यानी गुरुछळक मातृहतक प्रीत्वत्या. दुर्बलघात कर्म मार्गघ्न दीनहत्यारी पाहती पैशून्य. तृणदाहक पीडिती सज्जन गोत्रवद भगिनीवद. कन्या विक्रिय गोविक्रिय हय विक्रिय रसविक्रिय. रामदाहक आत्महत्या पाहे दृढहत्या महापापे. ही महापापे सांगितली शूद्रपापे नाही गणली. इतकी काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष. काही गाठी पुण्य होते परम मनोनी नरदेह पावलो उत्तम. गुरुप्रतापे तरलो निसीम काय महिमा बोलू आता. गुरुस्तवन करुणी अपार ग्रामासियाला दाशारण कोर. सवे कलावती परमचतुर केला उद्धार रायाचा. जपता शिवमंत्र निर्मळ राज्यवर्धमान झाले सकळ. अवर्षण दोष दुष्काळ देशातून पळाले. वैधव्य रोग आणि मृत्यू नाहीच कोठे देशात. आलिंगिता कलावती सुंपनात शशी ऐसी शीतळ वाटे. शिवभजनी लाविले सकळ जन घरोघरी होत शिवकीर्तन. रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोज यथाविधी. दाशार्ह रायाचे आख्यान जे लिहिती ऐकती करीती पठन. प्रीती करोणी ग्रंथ रक्षण अनुमोदन देतिजे. सुफळ त्यांचा संसार त्यासी निजांगे रक्षे श्री शंकर. धन्य धन्य देची नर शिवमहिमा वर्णितिजे. पुढे कथा सुरसफार अमृताहुनी रसिक सार. ऐकोत पंडित चतुर गुरुभक्त प्रेम ज्ञानी जे. पूर्ण ब्रह्मानंद शूळपाणी श्रीधर मुख निमित्त करोणी. तोसी बोलवित विचारोणी पहावे मणी निर्धारे. श्रीधर वरद पांडुरंग तेने श्री धरले शिवलिंग. पूर्ण ब्रह्मानंद अभंग नवे विरंग कालत्रयी. श्रीलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परसोत सज्जन अखंड प्रथमोध्याय गूढ हा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. हर हर महादेव. आज आपण श्री शिवलीलामृत कथासार पाहणार आहोत. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. भगवती सरस्वतींना नमस्कार. श्री गुरूंना नमस्कार. अंबिकासह विराजमान असणाऱ्या सदाशिवांना नमस्कार असतो. हे शिवशंकर, तुम्ही ओंकार स्वरूप आहात. तुमचा अंत्यपार कोणालाही कळत नाही. तुम्ही सर्वांचे आद्य आहात. विश्वाचे आदी बीज आहात. मायेच्या पलीकडचे आहात. तुम्ही ब्रह्मानंदाचे पूर्णत्व आहात. अशाश्वत अशा सृष्टीत तुम्हीच एकमात्र शाश्वत आहात. तुम्ही गणपतीचे पिताजी आहात. जगाचे गुरु आहात. शिवजी, तुम्ही दिव्य ज्योती स्वरूप आहात. सर्वात पुरातन अर्थात सनातन पुरुष आहात. तुम्ही अनादिसिद्ध म्हणजे स्वयंभू आहात. तुम्ही आनंदरूपी वनात नित्यविहार करता. तुम्ही त्रिगुणात्मक मायेचे चक्र अव्याहत चालवता. उत्पत्ती स्थिती ही तुमची शाश्वत लीला आहे. तुम्ही अविनाशी आहात. तुमची अनंत रूपे आहेत. तुम्ही जगाचे अधिपती आहात. खरे पालन करते आहात. शिवजी, तुम्ही तृतीय नेत्राने युक्त आहात. म्हणून तुम्हाला विरूपाक्ष म्हणतात. तुम्हाला 5 मुखे आहेत. तुम्ही जीवांच्या सर्व एकमात्र अध्यक्ष आहात. शुद्ध चैतन्य हीच तुमची वास्तविकता आहे. तुम्ही समस्त विश्वात अंतर्बाह्य भरून आहात. तुम्ही जीवांना गहन कर्मबंधनातून सोडवता. मनाला मोहित करणाऱ्या मदनांचे दहन करणाऱ्या शिवप्रभो, तुमचा जय जयकार असो. शिवजी, तुम्ही भक्त वत्सल व भक्ताभिमानी आहात. हिमालयाचे जावे म्हणून सर्व श्रुत आहात.
तुमच्या भाळी तृतीय नेत्र आहे. जगाच्या कल्याणासाठी हलाहल प्राशन केल्यामुळे तुमचा पंथ नीलवर्ण झाला आहे, म्हणून तुम्हाला नीलकंठ म्हणतात. तुम्ही उमादेवीचे पती आहात. तुमच्या मस्तकावरील जटाभारात स्वर्गलोकीची मंदाकिनी विराजमान आहे. ती जाईच्या पांढरशुभ्र माळेसारखी शोभून दिसते. गरुडवाहन विष्णूंना तुम्ही अत्यंत प्रिय आहात, म्हणूनच ते तुमचे नित्य आधान करतात. तुम्ही यक्षराज कुबेर यांचे मित्र आहात. पराक्रमाचे सूर्य अशीच तुमची प्रशंसा करतात. त्रिपुरासुराचा वध करून ती पदी तुम्ही सार्थ केली. तुम्ही दक्ष प्रजापतींचा यज्ञ विध्वंसून टाकलात. शिवजी, तुमच्या अंगकांती कापऱ्यासारखे गौरवर्ण आहे. तुमचा भालप्रदेश विशाल असून त्यावर मृगचिन्ह धारण करणारा चंद्र फारच शोभून दिसतो, म्हणूनच तुम्हाला बालचंद्र म्हणतात. तुम्ही भक्तांचे रक्षण करते आहात. जगाच्या हितासाठी तुम्ही विषयी भाषण केले आहे. विश्वातील सर्व घडामोडींना तुम्ही साक्षी दिल्यामुळे तुमच्या नकळत असे काही घडलं नाही. सर्व प्रकारच्या भयांचा नाश करणारे आणि संसारातून मुक्त करणारे असे तुम्ही सर्वांगी नित्य भस्मलेपन करता. शिवजी, विश्वाची उत्पत्ती, स्थिती, लय याला तुम्हीच कारण आहात. तुम्ही हातामध्ये त्रिशूळ धारण करता. सिंहाचे चर्म वस्त्र म्हणून प्रदान करता. तुम्ही देवांचे सेनापती स्कंद याचे पिताजी आहात. तुमच्या मुखावर सदसुहासे विलसत असते. तुम्ही म्हणजे मायारूपी अरण्य जाळून टाकणारे अग्नी. तुम्ही म्हणजे ज्ञानाचे सगुण रूप. तुम्ही म्हणजे सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म. तुम्ही निर्मळ आहात. तुमच्या अंतःकरणात परमशांती वास करते. तुम्ही म्हणजे कधी विचलित न होणारे तत्व. जगाचे कल्याण करणारे म्हणून तुम्हाला शिव म्हणतात. तुम्ही संपूर्ण विश्वाला सर्व काळ अंतर्बाह्य व्यापून आहात. कोट्यावधी सूर्यावेळी तुमचे तेज कधीही कमी होत नाही. शिवजी, तुम्ही कलियुगातील पापरूपी मनाचे दहन करता. आपल्या भक्तांना दोषमुक्त करता. तुम्ही अनंत ब्रह्मांडाचे स्वामी आहात. तुम्ही जगाचे रक्षण करता. श्री विष्णू म्हणजे कमलोद्भव ब्रह्मदेवाचे तात. त्यांचे मन तुमच्यातच रमते. तुम्ही जीवांना जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवता. त्यांना मुक्ती देता. ब्रह्माजी, श्रीहरी, शेष, सहस्रार्जुन, इंद्र, देव आणि ब्राह्मण हे सर्व अहोरात्र तुमचे ध्यान करतात. भय म्हणजे प्रपंच, सृष्टीचा पसारा, संसार तोही तुम्हीच आहात. आणि जीवांना संसारातील ताणापासून मुक्त करणारेही तुम्हीच आहात. तुम्ही पार्वतीचे पती आहात. तुम्ही स्मशानात म्हणजे शून्यस्थानी राहता, अर्थात तुमचे अव्यक्त अस्तित्व कोणाच्याही ध्यानात येत नाही. तुम्ही इंद्रियांना अगोचर आहात. वैखरी वाणीने तुमच्याबद्दल कितीही सांगितले तरी तुम्ही तिच्याही पलीकडचे आहात. स्वर्गातील मंदाकिनी ही गंगा नावाने पृथ्वी तलावर आली. तिच्या तीरावरचे क्षेत्र काशी येथे तुम्ही विश्वेश्वर नावाने विहार करता. शिवजी, मद तत्वे तुमच्यामध्येच विलय पावतात. तुम्ही सर्परूपी भूषणे धारण करता. तुम्ही मद आणि गर्वाचे दमन करता. तुम्ही जन्मरहित आहात, अजिंक्य आहात, आनंदरूपी मेघ आहात. तुम्ही ओंकार स्वरूप आहात. गजासुराचे आणि मदनांचे मर्दन करणारे प्रचंड सामर्थ्यवान ईश्वर आहात. तुम्ही या अनंत सृष्टीचा गर्भ अर्थात आदिबीज आहात. म्हणूनच वेदवान शास्त्रे तुम्हाला अत्यंत आदराने वंदन करतात. दिशा हीच तुमची वस्त्रे आहेत. तुम्ही अवयवरहित आहात, काळाच्या पलीकडचे आहात. तुम्ही उज्जैनी इथे महाकाल नावाने प्रसिद्ध आहात. तुमच्या स्मरणाने मृत्यूचे वय नाशी होते. शिवजी, तुम्ही दुर्भाग्यरूपी जंगलाचे भस्म करणारे महान अग्नी आहात. तुमच्या कृपेने भक्तजन भाग्यवान होतात. म्हणूनच तुम्ही भक्तांचे अत्यंत प्रिय असे उपास्य देवता आहात. तुम्ही वेणूराजांचे भयंकर ताप पाप हरण करणारे गोष्ठेश्वर आहात. उमादेवी मनोमन नेहमी तुमचेच चिंतन करतात आणि तुम्हीही भक्तांच्या हृदयरूपी कमळात मुग्ध भ्रमर होऊन वास करता. हे भाळीचंद्र चकोर धारण करणाऱ्या शंभो, तुम्ही सौराष्ट्र देशात सोमनाथ नावाने अधिष्ठित आहात. शिवजी, तुमचे नेत्र कमळा समान आहेत. तुम्ही करुणेचे अथांग सागर आहात. तुम्ही रुद्राक्षाची भूषणे धारण करता. तुम्ही महाकाय आहात. तुमचे स्वरूप जरी भयंकर असले तरी अपार तपश्चर्या करणारे सर्वश्रेष्ठ तुम्ही तपस्वी आहात. तुम्ही दिवाशंकर या नावानेही प्रसिद्ध आहात. नागांना अंकित करणारे, नागभूषणे, नागेंद्राचे कुंडले धारण करणारे, नागचर्म प्रदान करणारे, नागाचे रक्षण करणारे असे तुम्ही गणपतीचे जनक नागनाथ हे नाव धारण करून ज्योतिर्लिंग स्वरूपात राहता. शंभू महादेवा, देवराज इंद्र हे रुद्राष्ट्राचे शत्रू, त्यांचा पराभव करणारे मेघनाथ पिता रावण यांना तुम्ही वरदान दिलेत. बाणासुरही तुमची प्रेमाने भक्ती करतात. तुम्ही पंचबाण मिळवणाऱ्या मदनांचा अंत केला. तुम्ही भवरूपी रोगावर उपचार करणारे निष्णांत वैद्य आहात. त्रिपुरासुराचा वध करणारे अत्यंत अद्भुत असे तुम्ही वैद्यनाथ नावाने प्रख्यात आहात. त्रिलोचन, तुम्ही त्रिगुणाच्या पलीकडचे आहात. आदि देविक, आदि भौतिक, आद्य आध्यात्मिक असे त्रिविध ताप शांत करणारे आहात. तुम्ही स्वगत, सजातीय, विजातीय अशा त्रिविध वेदाने रहित आहात. त्रिविध दोषरूपी अग्नी शांत करणारे आहात. म्हणूनच तुम्हाला त्र्यंबक म्हणतात. तुम्ही अत्यंत करुणा येणारे आहात. तुम्ही म्हणजे कावरूपी हत्तीचे विदारण करणारे सिंह. तुम्ही म्हणजे कृपेचा अथांग सागर. तुम्ही म्हणजे जगाच्या आनंदाचे मूलस्थान. तुम्ही हिमवंतांच्या कन्यकांचे पती आहात. तुम्ही हिमालयात वास करता.
हिमकेदार नावाने अत्यंत प्रख्यात असे तुम्ही नित्य अभिनव रूपात दिसता. शिव महाप्रभू, तुम्ही 5 मुकुट धारण करता, मायेची मलिनता दूर करता, आदी मध्य अंतरहित असे तुम्ही श्रीशैल पर्वतावर मल्लिकार्जुन नावाने वास करता. तुमचे श्रेष्ठत्व जाणून वेद अहोरात्र तुमचे गुणगान करतात. तुम्ही इंद्रशत्रू मेघनाथ यांचे पिता रावण यांना मारणाऱ्या श्रीरामांना अत्यंत प्रिय आहात. ते दशरथ नंदन तुमच्यासमोर हात जोडून उभे आहेत. तिथे तुम्ही रामेश्वर नावाने जगद्गुरू म्हणून नित्याधिष्ठित आहात. शिवजी, अशा प्रकारे तुम्ही सर्वोत्तम असून तुमचे अतर्क्य महात्म्य वेदशास्त्रांनाही वर्णन करता येत नाही. ब्रह्मानंदाचे शिष्य कवी श्रीधर हे प्रांजळपणे मान्य करतात. ते म्हणतात, हे देवादिदेवा, तुम्ही गुणाचे इतके अथांग सागर आहात की त्यात बुद्धी, चित्त व तर्क कितीही पोहले तरी त्यांना त्याचा पार लागत नाही. हे प्रभू, सुवर्ण पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यासाठी एवढा मोठा तराजू मी कुठून आणू? आकाश साठवून ठेवण्यासाठी भांडे कुठून आणू? समुद्राचे पाणी आणि वाळूचे कण कोणत्या मापाने मोजू? सूर्याला पाहण्यासाठी कोणता दिवा आणू? हे आदिनाथा, पृथ्वीचा कागद केला, पर्वतप्राय काजळ समुद्राच्या दौतीत मिसळून शाई बनवली आणि ती कल्पवृक्षांची लेखणी बुडवून स्वतः सरस्वती लिहायला बसल्या तरी त्यांनाही तुमचे महात्म्य लिहिता येणार नाही. जिथे शारदांची ही अवस्था तिथे माझे काय? मी तर एक पामर व तुमची थोरवी सांगणारा, ग्रंथरचना करणारी मी कशी सांगणार? पण हीच गोष्ट तुम्ही स्वतः सिद्धीस न्यायची ठरवून माझ्या कृपा केलीत तर अशक्य ते काय? हे ईश्वर, तुम्ही दीनबंधू आहात, करुणा सिंधू आहात. द्वितीयचे इंग्लिश छंद कोरीला लोक भावभक्तीने जीर्ण वस्त्राची चिंधी वाहतात, त्याप्रमाणे मी अल्पामध्ये तुमचे गुणगान करणार आहे. सत्यवतींचे महाज्ञानी पुत्र व्यास हे तुमचे महात्म्यरूपी आकाश भेदत गेले होते, पण त्यांनाही त्याचा अंत लागला नाही. म्हणून ते विनम्र भावाने तटस्थ राहिले. मी तर मंदमती पामर आहे, तुमच्या थोरवीच्या आकाशात कसा संचार करणार? पण तरीही प्राप्त जन्माचे सार्थक व्हावे म्हणून मी तुमच्या गुणाच्या सागरात माझा विहार करणार आहे. माझ्यावर तुमची कृपा दृष्टी असू दे. तेव्हा श्रीधर कवींनी केलेली स्तुती व ग्रंथनिर्मितीविषयक त्यांचे मनोगत ऐकून दक्षकन्यांचे पती श्री शंकर अतिशय प्रसन्न झाले व म्हणाले, तुम्ही माझ्या अद्भुत लीलांचे वर्णन करणारा श्री शिवलीलामृत ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ करा. त्यात मी प्रासादिक रसपरिपोष करीन. पंडित जसा शिशूचा हात धरून त्याला अक्षरे लिहायला शिकवतो तसा मी तुमच्या मुखाने माझे समस्त गुण वदवीन. श्रोते हो, व्यासाने स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलांचे वर्णन केले आहे, तोच हा शिवलीलामृत ग्रंथ होय. त्याच पवित्र कथा मी तुमच्या पुढे सादर करणार आहे, तरी कृपा करून लक्ष द्यावे. प्राचीन काळी नैमिषारण्यात फार मोठे यज्ञसूत्र चालले होते. त्यावेळी विश्रांतीच्या काळात महामुनी सूत पुस्तिक ऋषींना व श्रोत्यांना पुराणकथाच्या माध्यमातून मार्गदर्शनपर उपदेश करत होते. त्यावेळी श्रोत्याने विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तरे देत होते. त्या चर्चासत्राने सर्वांच्या ज्ञानात भर पडत होती. एके दिवशी शौनकादी ऋषी सूतांना म्हणाले, मुनीश्वर, तुम्ही आमच्या चित्तरूपी आकाशाला प्रकाशित करणारा चंद्रच आहात. आता आमच्या कर्णरूपी चकोरांना तृप्त करा. तुम्ही आपल्या प्रासादिक वाणीने अनेक पुराणे कथन केले आहेत. भगवान विष्णूंच्या लीला सांगितल्या आहेत आणि दशावताराचे वर्णनही केले आहे. तुमच्या मुखातून महाभारत, रामायण, भागवत ऐकून आमचे कान तृप्त झाले आहेत. आता आम्हाला अत्यंत अद्भुत असा श्री शिवलीलामृत ग्रंथ ऐकण्याची इच्छा आहे, ती तुम्ही पूर्ण करा. ती विनंती ऐकून वेदव्यास शिष्य सूत अतिशय प्रसन्न झाले. ते श्रोत्यांना उद्देशून म्हणाले, शिवचरित्र परम आश्चर्यकारक आहे. याच्या श्रवणाने महापापाचे पर्वत जळून जातात, म्हणून हे लक्ष देऊन ऐका. याच्या श्रवणाने भगवान शंकर तुम्हाला आयुष्य, आरोग्य, अपार ऐश्वर, उत्तम संतती, संपत्ती, ज्ञान, विवेक असे सर्व काही देतील. तुमचे सर्वार्थाने कल्याण करतील. शिवचरित्र अत्यंत निर्मळ आहे. ते ऐकल्याने कलिमन नष्ट होतो आणि सर्व तीर्थयात्रांचे, व्रतांचे व महायज्ञ केल्याचे पुण्यफल प्राप्त होते. सर्व यज्ञात जपयज्ञ श्रेष्ठ आहे. मंत्राचा जप करावा तेही सांगतो. ओम नमः शिवाय हा 6 अक्षरांचा शिवमंत्र सर्वश्रेष्ठ आहे. या मंत्राचा नित्य जप करावा. नमः शिवाय हा 5 अक्षरी मंत्रही तितकाच प्रभावी व फलदायी आहे. या मंत्राचा जप जीवांना संसाररूपी सागरातून तारून नेतो. म्हणूनच ब्रह्मादी देव व ऋषी याच मंत्राचा जप करतात.
या शिवमंत्राच्या पठण प्रभावाने दुःख, दारिद्र्य, भय, शोक, काम, क्रोध, भेद, भाव व पातके यांचा नाश होतो. पाठकाला समाधान प्राप्त होते, धैर्य येते, त्याचे पोषण होते. या मंत्राचा महिमा अगाध व अवर्णनीय आहे. याने देवांचे व मुनींचे कल्याण होते. ज्याप्रमाणे नवग्रहात सूर्य श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे मंत्रामध्ये नमः शिवाय हा मंत्र श्रेष्ठ आहे. ब्रह्मा विष्णू याचाच नित्य जप करतात. शास्त्रामध्ये वेदांत, तीर्थामध्ये प्रयाग, क्षेत्रामध्ये काशी, अस्त्रामध्ये पाशुपतास्त्र, देवांमध्ये शंकर व पर्वतामध्ये मेरू पर्वत सर्वश्रेष्ठ आहे. तसा मंत्रामध्ये हा शिवपंचाक्षरी मंत्र श्रेष्ठ आहे. हा मंत्र म्हणजे केवळ चैतन्य असे परमतत्व, साक्षात परब्रह्म, सर्व तीर्थे व्रते याच्यावर ओळावून टाकावी. हा तारक मंत्र म्हणजे आत्मप्राप्तीची खाण, कैवल्य मार्गाला प्रकाशित करणारा सूर्य, अविद्यारूपी घोर अरण्याला जाळून टाकणारा ब्रह्मस्वरूप अग्नी. सनकादिक ज्ञानी याच मंत्राचा जप करतात. स्त्री, पुरुष, गृहस्थ, ब्रह्मचारी चारही वर्णाचे लोक या सर्वांनी मुख्यत्वे हाच जप करावा. दिवसा रात्री जागेपणी, स्वप्नामध्ये, निद्रा घेत असताना, जाता येता, बोलता, मांडता, कार्य करताना या मंत्राचा कोणीही कुठेही कधीही जप करावा. याला कसलाही नियम नाही. या शिवमंत्ररूपी सिंहाची गर्जना काणी पडताच दोषरूपी हत्ती जागीच प्राण सोडतात, त्यांचे क्षणार्धात भस्म होते. हा मंत्र म्हणताना न्यास, मातृका न्यास, विशिष्ट आसन आदी कसलीही आवश्यकता नसते. अहो प्रेमाने नुसते शिव शिव म्हटले तरी शिवजी समोर उभे राहतात. जे या मंत्रांचा अखंड जप करतात त्यांच्यावर त्रिनेत्र शंकर स्वतःच्या शरीराची सावली धरतात, त्यांचे अहोरात्र रक्षण करतात. या मंत्राच्या उपासकांना ते प्रभू मी तुमचा ऋणी आहे असे म्हणतात. पण या महामंत्राचा गुरुकडून विधीपूर्वक उपदेश घ्यावा. आता हे गुरु कसे असावे तेही सांगतो. ते भगवत भक्ती करणारे, वितरागी, दिव्य ज्ञान असणारे, सर्व कर्मामध्ये तारतम्य वागणारे, उदार, दयाळू, मितभाषण करणारे, शांत, मानाची अपेक्षा नसणारे, धांबिकपणा नसणारे, अहिंसक व अत्यंत विरक्त असे असावेत. ही गुणलक्षणे लक्षात घेऊनच श्रेष्ठ गुरुकडून नमः शिवाय या मंत्राचा उच्चार ऐकावा. हा मंत्र आपल्याला माहीत असला तरी निर्धारपूर्वक गुरुमुखातूनच घ्यावा. मंत्र म्हणता येतो म्हणून याचा उगा जप केला तरी तो निष्फळच ठरतो. जे कामी, क्रोधी आणि मदोन्मत आहेत, ज्यांनी गुरुपदेश घेतलेला नाही, त्यांनी कितीही ज्ञान सांगितले तरी ते व्यर्थच होत. त्यांचे तोंडही पाहू नये. वेदशास्त्रांचे अध्ययन करून ब्रह्मविषयक अपरोक्ष ज्ञान झालेले असले वा संत सज्जन किंवा विद्वानांशी त्या संदर्भात कितीही चर्चा केलेली असली तरी सद्गुरू वाचून मनुष्य भवसागरातून तरुण जात नाही. किंबहुना प्रत्यक्ष देवांनी येऊन जरी रहस्यमय ज्ञान सांगितले तरी सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय तरुण उपाय नाही. उपनयन झाल्याशिवाय गायत्रीचा जप करतो तो भ्रष्ट आणि अपवित्र होय. वराशिवाय वराड जशी निरर्थ तसाच हा प्रकार. एखाद्याने अनेक ग्रंथ वाचले तरी त्याचा गर्भवास चुकत नाही. म्हणूनच ज्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे त्याने संप्रदायाची परंपरा असलेल्या सद्गुरूंना निर्धाराने शरण जावे. ज्यांचा पूर्ण संप्रदाय ज्ञात नाही अशांना गुरु करू नये. जन्मजात अंध असलेल्या व्यक्तीला रंगाचे ज्ञान नसते, तसेच ते गुरु असतात असो. शिवमंत्र अत्यंत पवित्र व उद्धारक आहे. त्याचे काशी, कुरुक्षेत्र, नैमिषारण्य, गोकर्ण अशा उत्तम क्षेत्री पुनश्चरण करावे. परमपवित्र शिवस्थाने, विष्णुस्थाने इथे या मंत्राचा सप्रेम जप करावा. या संदर्भात एक पुरातन कथा सांगतो, ती ऐका. शिवमंत्राचे महात्म्य सांगणारे ही कथा आस्थेने श्रवण करावी. हिच्या आशयावर चिंतन मनन करावे. हिला अनुमोदन द्यावे. त्या योगी शिवकृपेने सर्व पापे नष्ट होतील. शिवमंत्राच्या प्रभावाची प्रत्यक्ष अनुभूती येईल. ब्रह्महत्यारा असो, वाट माऱ्या करणारा असो वा कोणी तामसी वृत्तीचा असो, या कथेच्या श्रवणाने सर्वच पावन होतात.
ती आहे दाशार्ह राजाची कथा. फार व पूर्वी मथुरा नगरीत परमपवित्र यादववंशातील दाशार्ह नावाचे भूपती राज्य करत होते. ते उदार व सुलक्षणी होते. सर्व राजे त्यांचे स्वामित्व मान्य करत असत, त्यांना करभार देत असत आणि त्यांना वंदन करत असत. त्यांच्यापुढे नतमस्तक होताना त्या राजांच्या मुकुटातील रत्नाचा प्रकाश त्या महाराजांच्या चरणावर पडत असे. अशा प्रकारे त्या श्रेष्ठ भूपतींनी समस्त भूतलावर आपल्या सत्तेचे जणू पांघरूणच घातले होते. त्यांच्या यश कीर्तीची धवल पताका शरद ऋतूतील पूर्ण चंद्राप्रमाणे शोभत असे. अर्थात त्यांची कीर्ती निष्कलंक व निर्दोष होती. सर्व प्रजाजन व ब्राह्मण त्यांच्या कल्याणाचे शुभचिंतन करत असत. शुद्ध पक्षातील द्वितीयेपासून चंद्राची कर जशी वाढत जाते तसे त्यांचे ऐश्वर दिवसेंदिवस वाढत होते. ते विष्णूसारखे सुंदर व तेजस्वी होते. ते सद्बुद्धीरूपी धर्मपत्नीशीच प्रेमळ वार्तालाप करायचे. दुर्बुद्धीरूपी दासीकडे ते डुंकूनही पाहत नसत. त्यांनी दानरूपी शस्त्राने समस्त याचकांचे दारिद्र्य नष्ट केले होते. ते परशुरामासारखे महापराक्रमी होते. कुऱ्हाडीचे घाव घातले तरी वृक्ष जसा अचल असतो तसे रणांगणात ते निर्भयपणे उभे राहायचे. ते शत्रूंना प्रलय काळाचा अग्नीच वाटायचे. कोणीही त्यांच्या समोर टिकत नसे. त्यांना 14 विद्या व 64 कला अवगत होत्या. त्यांचे मधुर व गंभीर बोलणे ऐकून प्रजाजनांना आनंद होई. त्यांची अफाट सेना पाहून सागरही भयभीत व्हायचा. त्यांनी दिलेल्या शब्दही आकाशातील दुर्वाप्रमाणे अढळ व अचल असे. काशीच्या राजांच्या रूपवती कन्या कलावती या दाशार्ह राजांच्या पत्नी होत्या. सरस्वतींनाही त्यांच्या अप्रतिम सौंदर्याचे वर्णन करायला आवडायचे. कलावती या लावण्यरूपी सागरावरची एक लाटच होत्या जणू. त्यांचे डोळे हरणाच्या डोळ्यासारखे होते. ओठ प्रभातीच्या सूर्यबिंबासारखे लाल होते. त्या मृदू भाषण करणाऱ्या होत्या. त्यांचा स्वर कोकिळ पक्षाप्रमाणे मधुर होता. त्यांची चाल हंसासारखी डोलदार व कंबर सिंहासारखी होती. त्यांचं मुख पौर्णिमेच्या चंद्रासारखे तेजस्वी होते. त्यांची वेणी पाहून वाटायचे हा तर मोठा काळा भुजंग तर नव्हे. त्यांच्या सौंदर्यामुळे त्यांनी धारण केलेल्या अलंकारालाच शोभा यायची. त्यांचे दात हिऱ्यासारखे झळकायचे. त्यामुळे त्या बोलू लागल्या की भोवताली मंद प्रकाश पडे. त्या सर्व कलांमध्ये निपुण होत्या. त्यामुळे त्यांचे नाव कलावती हे सार्थक होते. सौंदर्याच्या खाणीतील सर्वोत्तम रत्न अशा त्या राणी व्यवहार चतुर व हुशार होत्या. त्यांच्या अंगाचा सुगंध सर्वत्र दरवळत असे. त्यांच्या मुखचंद्राकडे किती पाहिले तरी राजाचे समाधान होत नसे. त्यांचे डोळे भ्रमर होऊन त्यांच्या सौंदर्यरूपी कमळावर रुंजी घालत असत. एके दिवशी राजाचे मन सारखे कलावतीकडे धावत होते. त्यांच्याशी सहवास करण्यासाठी ते आतुर झाले होते. त्यांनी त्यांना बोलावणे धाडले पण त्या आल्या नाहीत. त्यांच्याशी प्रणयचेष्टा करायला आसुसलेले ते महाराज अक्षरशः जाळ्यात सापडलेल्या माझ्यासारखे तळमळत होते. शेवटी ते स्वतःच उठून त्यांच्या महालात गेले पण त्यांना पाहून त्या प्रसन्न झाल्या नाहीत. ते म्हणाले, राज्ञी, हे शृंगार लतिका कलावती, या माझ्या जवळ या. तुमच्या शुभलक्षणाने मला आलिंगन द्या. तुमच्या सहवासासाठी मी आतुर झालो आहे. मला संतुष्ट करा. मला नाराज करू नका. या मिलनातून तुम्हाला एक उत्तम पुत्र होईल. त्याला पाहून सर्वांना आनंद होईल. तेव्हा त्या म्हणाल्या, स्वामी, मला क्षमा करा. मला स्पर्शही करू नका. आज तुमची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. ते म्हणाले, का बरे? माझ्या रुसला आहात की काय? त्या म्हणाल्या, आपल्या प्रिय व्यक्तीवर कोण रागवतो काय? मी शिवजींची उपासना करत असल्यामुळे व्रतस्थ आहे, म्हणून तुमच्याशी रममान होऊ शकत नाही. ते म्हणाले, असं काय करता? तुमच्या सहवासासाठी मी व्याकुळ झालो आहे. तेव्हा त्यांनी त्यांना समजावले. म्हणाल्या, महाराज, धीर धरा. माझा व्रतनियम मोडायला सांगू नका. स्त्री रोगिष्ट, गर्भवती, ऋतुमती, उपाशी, व्रतस्थ, वृद्ध वा अशक्त असेल तर ती भोगू नये. हे मी तुम्हाला सांगायला नको. पर्वत काळ व व्रतांचे दिवस नसतील तर उत्तम काळी उत्तम भोजन करून मग स्त्री संग करावा. समागमाच्या वेळी स्त्री व पुरुष तरुण, रूपवान व आनंदी असावेत. त्यांच्या मनात चिंता, उद्विग्नता असू नये. त्यांनी एकमेकावर प्रेम वर्षाव करत सहवासाचा आनंद भोगावा असे जाणकारांनी सांगितले आहे. पण काम व असण्याने अंध झालेल्या दाशाराने कलावतींचे बोलणे मनावर घेतले नाही. त्यांनी दोन्ही हात पसरून त्यांना एकदम दृढ आलिंगन दिले. तर काय आश्चर्य, त्यांना भाऊपाशात घेतात त्यांचे अंग पोळले.
ते क्षणार्धात त्यांच्यापासून दूर झाले. त्यांना मोठा प्रश्न पडला. त्यांनी विचारले, राणी, हे काय नवल झाले? तुमचे अंग इतके तप्त कसे? त्या म्हणाल्या, महाराज रागवू नका. अनुसूया पुत्र दुर्वास हे माझे गुरु आहेत. त्यांनी मला शिवपंचाक्षरी मंत्र दिला आहे. त्या गुरुपदिष्ट मंत्राचा अहोरात्र जप केल्याने मी पावन झाले आहे. माझे शरीर तप्त नाही, ते अत्यंत शीतल आहे. तुमचे शरीर अपवित्र असावे असे मला वाटते, कारण अभक्ष्य केलेले असेल. आचरण शुद्ध नसेल तर शरीरही विटाळते. श्री गुरूंच्या कृपाप्रसादाने मला अंतर्ज्ञान आहे. त्या आधारे मी एवढे सांगू इच्छिते की तुमच्याकडून जप, तप, शिवपूजन, गुरूंची सेवा असे कोणतेही कर्म घडलेले नाही. त्यामुळे पुढे तुम्हाला दारुण नरक यातना भोगाव्या लागणार आहेत. हे सर्व टाळायचे असेल तर वेळीच सावध व्हा. स्वतःच्या उद्धारासाठी काहीतरी साधना करा. ते ऐकून दासाऱ्या महाराजांना फार पश्चाताप झाला. त्यांना काहीच बोलविना ते कलावतीला म्हणाले, राणी, तुम्ही खरोखर सद्गुणी आहात. माझ्याकडून अनंत प्रमाद घडले आहेत, ते मी मान्य करतो. म्हणूनच तुम्हीच मला आता शिवमंत्र द्या. त्याच्या जपाने मीही पावन होईल. माझे महापापे जळून भस्म होते. त्या म्हणाल्या, नाथ, मला क्षमा करा. शिवमंत्राची दीक्षा द्यायचा अधिकार मला नाही, कारण शास्त्राप्रमाणे पती हाच पत्नीचा गुरु असतो. म्हणून तुम्ही यदुकुळाचे मुख्य गुरु गर्गमुनींनी यांना शरण जा. त्यांच्याकडून शिवमंत्राची दीक्षा घ्या. ते वशिष्ठ वामदेवासारखे श्रेष्ठ न्याय ऋषी आहेत. त्यांनाही ते पटले. ते राणीसह गर्गमुनीच्या आश्रमात गेले. त्या थोर तपस्वींना वंदन करताना त्यांच्या हृदयात अष्टसात्विक भाव दाटून आले होते. ते नम्रपणे म्हणाले, मुनीश्वर, मी तुम्हाला शरण आहे. माझ्यावर दया करा. शिवमंत्राची दीक्षा देऊन मला कृतार्थ करा. त्यावेळी त्यांचा मनोभाव जाणून गर्गमुनींना करुणा आली. राजा राणींना घेऊन ते यमुना तीरी आले. त्या दोघांना स्नान करावयास सांगितले. त्यांचे स्नान झाल्यानंतर त्यांच्यासह एका मोठ्या वृक्षाखाली बसले. तेथे राजाकडून यथासांग शिवपूजन करून घेतले. तेव्हा त्यांनी गर्गमुनींचीही पूजा केली. त्यांना दिव्य रत्ने व दिव्य वस्त्रे दिली. गुरुदक्षिणा म्हणून अपार द्रव्य दिले. अनन्य भावाने त्यांचे पाय धरून म्हणाले, गुरुदेव, कृपा करून मला अनुग्रह द्या. मला शिवदीक्षा देऊन धन्य करा. खरोखर जे गुरुंना शरण जातात, त्यांची सेवा भक्ती करतात, त्यांच्या उपदेशाचे निष्ठेने पालन करतात, ते धन्य होत. पण जे गुरूंची वंचना करतात, त्यांच्या नशिबी घोर नरक यातनाच येतात. श्री गुरूंच्या घरी संकट असताना जो सुख विलासात दंग असतो, त्या मतिमंदाला ज्ञान कसे मिळणार? गुरु म्हणजे ब्रह्मानंदाची सजीव मूर्ती. गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म. जो त्यांची भक्ती करत नाही तो अधम. काही लोक युक्तिवाद करतात, म्हणतात तन, मन व धन या सर्व नश्वर गोष्टी आहेत, ते गुरुंना अर्पण न करण्यात काय अर्थ आहे? असे ज्ञान पाजळणाऱ्या षडांना काय म्हणावे? त्या दुरात्म्यांना ते तोंडही पाहू नये. त्यांची विद्या, त्यांचे ज्ञान, त्यांचे वैराग्य, त्यांची साधना हे सर्व व्यर्थ आहे. त्यांचा धिक्कार असो. असे वक्तव्य करणारा 4 वेद व साई शास्त्र जाणणारा विद्वान पंडित जरी असला तरी त्याची पांडित्य निरर्थकच. गाढव पाठीवरून चंदनाचा भार वाहते, पण त्याला त्याचा सुगंध लागत नाही. पळी षड्रस अन्न वाढते, पण तिला त्याची चव कळत नाही. मापाने तांदूळ मोजले जातात, पण भात खाण्याचे सौख्य त्याच्या नशिबात नाही. घाना उसाचा रस गाळतो, पण त्याची गोडी चाकतात दुसरे. पात्रात साखर साठवली जाते, पण त्याला तिची माधुरी लाभत नाही. गुरूंची वंचना करणारेही तसेच असतात. ते आपल्या ज्ञानाचा, आपल्या विद्वत्तेचा गाढवाप्रमाणे व्यर्थ भार वाहतात. गुरु भक्तीत किती आनंद आहे हे त्यांना कधीच कळत नाही. गुरूंना विन्मुख असणारे ते सर्व अभाविक आणि दुर्जन होत. पण दाशार्ह राजा तसे नव्हते. ते भाविक, उदार व श्रद्धावंत होते. त्यांचा पश्चाताप खरा होता. त्यांची स्वतःच्या उद्धाराची तळमळ खरी होती. त्यांनी निर्मळ मनाने श्री गुरूंची षोडोपचारे पूजा केली व आपले मनोगत व्यक्त करून त्यांच्या सन्मुख हात जोडून उभे राहिले. तेव्हा गर्गमुनींनी त्यांना हृदयाशी धरले. आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला. त्यांना नमः शिवाय शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश केला. त्या अनुग्रहाने ते नृपोत्तम धन्य झाले. त्यांच्या अंतःकरणातील अज्ञानाचे निरसन झाले. त्यांना निजबोध झाला. त्याच वेळी एक आश्चर्य घडले. अत्यंत अद्भुत अशा त्या महामंत्राचे सामर्थ्य तर पहा. गुरुमुखातून शिवनाम श्रवण करताच त्याची धग असह्य होऊन राजाच्या शेतातील असंख्य पापे कावळ्याच्या रूपाने त्यांच्या देहातून चळफळत बाहेर पडली. त्यापैकी कित्येक कावळ्यांचे पंख जळून गेले होते, तर कित्येक कावळे बाहेर पडता पडता भस्मसात झाले होते.
किंचित अग्नी पडताच शुष्क काटेरी झाडांचे वन जसे जळून जाते, तसे शिवमंत्राच्या प्रभावाने त्या शरीराच्या राजाच्या शरीरातील सर्व कापे काकरूपाने जळून गेली. ते दृश्य ते स्वतः आश्चर्याने पाहत होते. ते काळी निघून जाताच आपला देह देवासारखा दिव्य झाले आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांना अतिशय आनंद झाला. आपण जे पाहिले ते सत्य होते की भ्रम हेच त्यांना कळेना. त्यांनी गर्गमुनींना विचारले, मुनिश्रेष्ठा, माझ्या देहातून इतके असंख्य काळे कसे निघाले? माझे रूप इतके दिव्य कसे झाले? ते म्हणाले, राजा, शिवनामाच्या प्रभावाने तुमचे अनंत जन्मीची पापे जळून भस्म झाले आहे. कावळे हे त्यांचेच प्रतीक आहे. आता तुम्ही पूर्णतः निष्पाप झालेले आहात, म्हणून तुम्हाला हे दिव्य रूप मिळाले आहे. ते ऐकताच त्यांचे हृदय कृतज्ञतेने भरून आले. ते अत्यंत प्रेमाने गुरुस्तवन करू लागले. म्हणाले, गुरुदेव, तुम्ही धन्य आहात. धन्य धन्य तो शिवमंत्र. तुम्ही पंचमहाभूतांची झाडणी करून मला सावध केलेत. माझ्या अन्नमय, प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय या चारही देहांचे निरसन करून मला पावन केलेत. 25 तत्वांचा समूह असलेले हे शरीर व याला क्रमप्राप्तच असलेले जन्म मरण या दुष्टचक्रात मी अनंत काळ सापडलो होतो. क्रोधरूपी महिषासूर मला ग्रस्त करायचा, कामरूपी वेताळ मला घुसळून काढायचा. आशा, इच्छा, तृष्णा, कल्पना, भ्रांती, विस्मृती, वासना अशा नानाविध यक्षिणी व जखिनी माझी विटंबना करायच्या. हा सगळा मायेचा पसारा, याचे तुम्ही क्षणार्धात निरसन केले. तुम्ही किती दयाळू आहात. पंचाक्षरी मंत्रही किती श्रेष्ठ आहे त्याचा उपदेश करून तुम्ही मला उपकृत केले. त्या मंत्रप्रभावाने मला सहस्र जन्मांचे ज्ञान झाले. मी केलेली सर्व पापे काकरूपाने जळून गेली तेही प्रत्यक्ष पाहिले. प्रत्येक जन्मात मी अनेक दुष्कृत्य केली आहेत. कधी सुवर्ण चोरले, कधी अभक्ष्यभक्षण केले, कधी मद्य प्यालो, कधी परिस्थितीशी संबंध ठेवले, तर कधी गुरुनिंदेसारखे महापापही केले. गोहत्या, ब्रह्महत्या, स्त्रीहत्या, गुरुहत्या, अधर्माचरण, ब्राह्मणांचा छळ, परनिंदा, पशुहिंसा, अयोग्य स्त्रीशी गमन, तर कधी धर्माचा लोप केला. का हे दुष्कर्म? मी मित्रांचा द्रोह केला, गुरुचा, विश्वांचा, इतकेच नव्हे तर वेदांचाही द्रोह केला. मी मंदिरे पाडली, कोणालाही छळून त्यांचा वंशनाश केला. अन्नदान करताना दुष्टाव्याने पंक्तिभेद केला. अधिक काय सांगू, मी शिव आणि विष्णू यांच्यातही भेदभाव केला. मी दुसऱ्याचे ज्ञान माझे म्हणून सांगितले, ग्रंथाची चोरी केली, पक्ष्यांना ठार मारले व पाखंडामध्ये मांडून मिथ्यावाद केला. मी तू असा भेदभाव केला. भ्रष्टाच्या साधन मार्गाचा पुरस्कार केला. मी श्रीलंपट होतो, दुराचारी होतो. मी उपकार करत्याची कृतज्ञपणा केला, दुसऱ्याचे द्रव्य हरण केले. मी भ्रष्ट मार्गाचे आचरण केले, तीर्थाची निंदा केली, स्वतःच्या स्वार्थासाठी गुरूंचा छळ केला, माता पित्याची हत्या केली, दीन दुबळ्यांना मारले, सज्जनांना त्रास दिला, उभी पिके जाळली, गोवत्रातील लोकांचा वध केला, प्रत्यक्ष बहिणीलाही जीवे मारले, सर्वांशी दुष्टपणा केला, कन्या, गायी, घोडे, रस यांचा विक्रय केला, गावीच्या गावी जाळली, भ्रूण हत्या केल्या, अनेकदा आत्मघातही केला. गुरुदेव, ही माझी जन्मजन्मीची महापापे होती. क्षुद्र पापांची तर गणतीच होऊ शकत नाही. तथापि काहीतरी पुण्य गाठीशी होते, म्हणून हा नरदेह लाभला, राज्यपद मिळाले, गुरुप्रताप प्रत्यक्ष अनुभवता आला. सर्व पापातून मुक्त झालो, देह शुद्ध झाला, मन शुद्ध झाले आणि माझा उद्धार झाला. श्रीगुरूंच्या प्रसादाने भवसागर तरलो. अशा प्रकारे द्राक्षार राजांनी गर्गमुनींची अपार स्तुती केली आणि त्यांचा निरोप घेऊन ते मथुरेस आले. राणी कलावती खरोखर चतुर होत्या. त्यांनी आपल्या स्वामींचा उद्धार केला. नंतरच्या काळात ते भूपती गुरुपदिष्ट शिवपंचाक्षर मंत्राचा नित्य जप करू लागले. त्यामुळे शिवकृपेने त्यांचे राज्य वाढले. तिथे कधीही दुष्काळ पडला नाही. धनधान्याची संपदा आली. वैधव्य, अपमृत्यू, रोगराई या गोष्टी हद्दपार झाल्या. लोक सुखी झाले. त्यानंतर कलावतींना आलिंगन देताना दाशारह राजांना कधी दाहकता जाणवली नाही. त्याने लोकांना शिवभक्तीला लावले, शिवोपासनेसाठी प्रोत्साहित केले. त्या देशामध्ये घरोघरी शिवपूजन, शिवकीर्तन, रुद्राभिषेक व ब्राह्मण भोजने होऊ लागली. अशा प्रकारे त्या राजांनी प्रदीर्घ काळ सुखाने राज्य केले व प्रजेला आनंदात ठेवले. दाशारह राजाचे हे आख्यान जे लिहितील, ऐकतील, वाचतील, या ग्रंथाचे संरक्षण करतील, याच्या पठणाला प्रोत्साहन देतील, त्याचा प्रपंच सुखाचा होईल. त्यांना कसलीही कमतरता भासणार नाही आणि भगवान शंकर स्वतः त्यांचे रक्षण करतील. जे लोक शिवमहात्म्य वर्णन करतील ते धन्य होतील. या पुढील कथा अमृतापेक्षा गोड, सुरस आहे. चतुर पंडित, प्रेमळ, गुरुभक्त
ज्ञानीजयंती श्रवण करोत पूर्ण ब्रह्मानंद स्वरूप असे ते शूलपाणी श्रीधर कवींच्या मुखाने स्वतःची कथा वधवून घेत आहे, त्यात संशय नाही. श्रीधरांना वरदान देणाऱ्या पांडुरंगांनीही आपल्या मस्तकी शिवलिंग धारण केले आहे. ब्रह्मानंद हा परिपूर्ण व अभंग असतो, त्याचा कधीच बेरंग होत नाही. स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेला शिवल्यामृत ग्रंथ हा कथाभाग सज्जनाने नेहमी श्रवण आणि पठण करावा अशी विनम्र प्रार्थना आहे. अध्याय पहिला समाप्त. श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु. आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अध्याय दुसरा व त्याचे कथासार पाहणार आहोत. धन्यवाद. हर हर महादेव.